नमस्कार. अर्जुन आणि सायली रुद्र आणि गिरिजाच्या लग्नाला तुळजापूरला आलेले असतात. मेहंदी, हळद सगळं होतं. लग्नसुद्धा लागतं. अर्जुन आणि सायली गिरिजा आणि रुद्राचं लग्न लावतात आणि ते तिथून निघालेले असतात. तेवढाच सायलीला त्या मंदिरामध्ये बाबू दिसतो. ती म्हणते, अर्जुन सर इथे बाबू होता आणि तो मंदिराच्या बाहेर नाचत असतो. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर खरंच मी इथे बाबूला बघितलं. अहो हाच तो बाबू जो 22 वर्षापूर्वी रविराज काकांना काहीतरी सांगणार होता. आता अर्जुन म्हणतो, चला मग आत्ताच्या आत्ता त्याला शोधूया, त्याच्याकडूनच आपल्याला सगळं सत्य कळेल. रुद्र म्हणतो, अर्जुन थांब, मी सुद्धा तुझ्या मदतीला येतो. तू माझ्या लग्नात किती मदत केलीस, आता तुला माझी गरज आहे, मी सुद्धा तुला मदत करणार. आता गिरिजा म्हणते, मी सुद्धा मदत करणार. रुद्र, गिरिजा, अर्जुन आणि सायली चौघं मिळून बाबूला शोधतात आणि शेवटी ते बाबूला शोधून काढतात. आता अर्जुन बाबूला म्हणतो, बाबू ओळखलं का तू? तेव्हा बाबू म्हणतो, नाही ओळखलं. अर्जुन म्हणतो, कसा ओळखशील? अरे तुला तर सुपारी दिली होती ना आम्हाला मारण्याची. तेव्हा बाबू म्हणतो, तुम्हाला मारण्याची? अर्जुन म्हणतो, हो. आठवते का कुणी? महिपत शिकरेने. आता महिपत शिकरेचं नाव ऐकताच बाबूच्या पायाखालची जमीन सरकते. बाबू म्हणतो, महिपत शिकरेला मी नाही ओळखत. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही ओळखत की पोलिसांना बोलवू आता, म्हणजे बरोबर ओळखशील. अरे तू सुपारी घेतली होतीस ना या किल्लेदारांना उडवण्याची. आता बाबूला सगळं आठवतं की महिपतने सुपारी दिलेली असते रविराज किल्लेदार, त्याची बायको आणि त्याच्या मुलीला उडवण्याची, आणि मिस ट्रकाने यांचा ॲक्सिडेंट घडवला होता. आता बाबूला सगळं आठवतं, पण बाबू काही सांगायला तयार नसतो. बाबू तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन आणि रुद्र दोघेही त्याला पकडतात. अर्जुन त्याला चांगलाच मारतो आणि म्हणतो, बोल, आत्ताच्या आत्ता बोल, खरं काय ते सांग. त्याची गचंडी पकडतो तरी बाबू काही बोलायला तयार होत नसतो. आता रुद्र पुढे येतो आणि रुद्रसुद्धा बाबूला खूप मारतो, पण काही बाबू बोलायला तयार होत नाही. अर्जुन म्हणतो, रुद्र हा असं नाही ऐकणार, याला ना पोलिसांच्या ताब्यात देऊया. हा तिथे जन्मठेप भोगेल ना, आजन्म शिक्षा भोगेल, तेव्हा त्याच्या बरोबर लक्षात येईल की आपण काय चूक केली आहे ती. आता पोलिसांचं नाव ऐकताच बाबू घाबरतो. बाबू म्हणतो, ठीक आहे, मी सगळं सत्य सांगतो, पण तुम्ही मला सोडून द्यायचं. अर्जुन म्हणतो, काय करायचं ना आम्ही हे तू आम्हाला शिकवू नकोस. तू काय ते सगळं बकाबक सगळं सत्य होत. आता बाबू म्हणतो, हो, मला महिपत शिकरेने सुपारी दिली होती रविराज किल्लेदारच्या पूर्ण फॅमिलीला संपवण्याची. ते ऐकून अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. दोघंही एकमेकांकडे बघत राहतात. तेव्हा अर्जुन बोलतो, अजून पुढे बोल. तेव्हा बाबू म्हणतो, त्याने मला सुपारी दिली आणि मी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. मी ट्रक घेऊन गेलो होतो आणि त्यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि ट्रकने त्यांच्या गाडीला मी उडवलं. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो, महिपतने सुपारी दिली होती तुला, बरोबर? महिपतला कोणी सांगितलं होतं की रविराज किल्लेदारच्या फॅमिलीला उडवायला? तेव्हा बाबू म्हणतो, ते मला माहीत नाही. अर्जुन म्हणतो, खरं सांग. तेव्हा बाबू म्हणतो, त्या नागराज किल्लेदारने, त्याच्याच भावाने. ते ऐकून आता अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. नागराज काकाने महिपतला सांगितलेलं? त्यानंतर बाबू म्हणतो, अजून एक सत्य मला माहीत आहे, जी तुमच्या घरात तन्वी आहे ना, ती खरी तन्वी नाही आहे, ती खोटी तन्वी आहे. ते ऐकून तर अजून अर्जुन सायलीला धक्काच बसतो. आता बाबूने सत्यावर सत्य असे 3 सत्य ओकलेले असतात. ते तिन्ही सत्य ऐकून अर्जुन सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. आता अर्जुन सायली काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.